आयुष्य आनंदाचा उत्सव हा शिवराज गोरले यांचा पाठ आपण शिकलो. आज या पाठावरचा स्वाध्याय आपण बघूया. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा कृती 1 मध्ये जो अ दिलेला आहे, कृती करा, यामध्ये लेखकाने सांगितलेल्या आनंदाच्या गमती कोणकोणत्या आहेत? 4 ॲरो दाखवलेले आहे त्याच्यासमोर. तुम्हाला 4 गमती त्या सांगायच्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली कुठली येईल? मग तुम्ही शोधू लागलात की तो दडून बसतो. आनंदाची गंमत, तुम्ही शोधू लागलात की तो दडून बसतो. दुसरी, पकडू गेलात की तो हातातून निसटतो. तिसरी, जितका आटापिटा कराल तितका तो तुम्हाला हुलकावण्यात येतो. आणि चौथा, जितका सहजपणे घ्याल तितका तो सहज प्राप्त होतो. ह्या 4 ॲरोसमोर हे 4 पर्याय लिहायचे आहेत तुम्हाला. कळले का? पहिला, तुम्ही शोधू लागलात की दडून बसतो. पकडू गेलात की तो हातातून निसटतो. तिसरा, जितका आटापिटा कराल तितका हुलकावण्यात येतो. आणि चौथा, जितका सहजपणे घ्याल तितका तो सहज प्राप्त होतो. नंतर नंबर 2, लेखकाने वर्णिलेली खऱ्या आनंदाची लक्षणे. इथे तुम्हाला 4 ॲरो दिलेले आहे. त्याच्यातले तुम्हाला ते समोर लिहायचे आहे. खऱ्या आनंदाची लक्षणं कोणती आहे? एक कसा आहे? हलके हलके पिसासारखे वाटते. जर खरा आनंद झाला तर हलके हलके पिसासारखे वाटते. दुसरं, मनावरचे ताण दडपणे नाहीसे होतात. तिसरं, ईर्ष्या, असूया, राग, द्वेष नाहीसे होतात. हे तुम्हाला ॲरोसमोर लिहायचं आहे. नंतर तिसरं बघा, माणसाच्या एकटेपणातून निर्माण होणारे आविष्कार. त्याच्यासमोर लिहायचं आहे. 1, निर्मिती. दुसरा, शोध. आणि तिसरा, साक्षात्कार. माणसाच्या एकटेपणातून कोणकोणते आविष्कार निर्माण होतात? निर्मिती, शोध आणि साक्षात्कार. नंतर आ मध्ये खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. यश, वैभव ही आनंद अनुभवण्याची निमित्त आहेत. तुम्हाला ते विधान योग्य आहे की अयोग्य आहे लिहायचं आहे. अर्थ समजून लिहायचा आहे. ते अर्थ जर समजून घेतला तुम्हाला नक्कीच कळेल. यश, वैभव ही आनंद अनुभवण्याची निमित्त आहेत म्हणजेच हे योग्य. दुसरं, पैशाने आनंद विकत घेता येऊ शकतो. आता आपण पाठ अभ्यासला, तुमच्या लक्षात आलं असेल, पैशाने आनंद विकत घेता येईलच असं नाही. म्हणून हे योग्य विधान कसं होईल? अयोग्य. पैशाने आनंद विकत घेता येऊ शकतो हे अयोग्य, म्हणजे विकत घेता येऊ शकत नाही. नंबर 3, शिकण्यातला आनंद तात्पुरता असतो. पाठ शिकत असताना आपण बघितलं की शिकण्यातला आनंद हा आपल्याला आयुष्यभर पुरणारा असतो. इथे दिलेला आहे तात्पुरता असतो. आणि म्हणून हे विधानसुद्धा कसं आहे? अयोग्य. म्हणून त्याच्यासमोर अयोग्य लिहायचं आहे. नंबर 4, यशामुळे आत्मविश्वास वाढतो. जर आपल्याला यश मिळालं तर कुठल्याही गोष्टीमधला आपला आत्मविश्वास हा वाढतो. ती गोष्ट आपण अजून विश्वासाने करू शकतो. म्हणून हे विधान योग्य. नंबर 5, ज्यात तुम्हाला खरा आनंद वाटतो तेच काम करा. हे विधान कसं आहे? योग्य. कारण आपल्याला आनंद जर वाटत असेल तर ते काम आपण अधिक चांगल्या तऱ्हेने करू. आणि म्हणून हे विधान योग्य. तर लक्षात आलं, पहिलं योग्य, दुसरं अयोग्य, तिसरं अयोग्य, चौथं योग्य आणि 5वं योग्य. नंतरचं काय? हे केव्हा घडेल ते लिहा. काय दिलेलं आहे? माणसाला आनंद दुसऱ्याला वाटावासा वाटतो. केव्हा वाटावासा वाटतो? जेव्हा मनात आनंद मावेनासा होतो. म्हणजे कारण काय लिहावं लागेल? माणसाला आनंद दुसऱ्याला वाटावासा वाटतो जेव्हा त्याच्या मनात आनंद मावेनासा होतो. हे तुम्हाला समोर लिहायचं आहे. नंतर 2, माणूस दुःखातून बाहेर पडत नाही. का दुःखातून बाहेर पडत नाही? जेव्हा तो दुःखाला मनाबाहेर जाऊ देत नाही. त्या वाक्याच्या समोर लिहायचं आहे तुम्हाला. जेव्हा तो दुःखाला मनाबाहेर जाऊ देत नाही तेव्हा तो दुःखातून बाहेर पडत नाही. नंबर 3, आनंद हा तुमचा स्वभाव होईल. केव्हा होईल आनंद हा स्वभाव? आनंदात राहण्याची सवय तुम्हाला होईल. ज्यावेळी तुम्हाला आनंदात राहण्याची सवय होईल त्यावेळी आनंद हा तुमचा स्वभाव होईल. नंबर 4,
एका वेगळ्या विश्वात वावरता येतं. केव्हा? जेव्हा आपण एखाद्या कलेशी दोस्ती करतो. कला कुठलीही असो, मग ती चित्रकला, शिल्पकला, त्या कलेशी आपण जेव्हा दोस्ती करतो तेव्हा आपल्याला आनंदात वावरता येतो. नंतर तो बघा, खालील शब्दसमूहाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. शब्दसमूह दिलाय, त्याचा तुम्हाला समजलेला अर्थ पुढे लिहायचा आहे. जसं मनाची कवाडं. मनाची कवाडाचा अर्थ काय? मनाची दारं. तो शब्द तुम्हाला समोर लिहायचा आहे. दुसरं, आनंदाचा पाऊस. आनंदाचा पाऊसचा अर्थ काय? आनंदाचे जे हे आहे म्हणजे मनाचं स्वागत किंवा आनंदाचा उत्सव किंवा आनंदाचं खुल्या मनानं स्वागत करणे. आनंदाचा पाऊस म्हणजे आनंदाचे खुल्या मनाने स्वागत करणे. हे समोर तुम्हाला लिहायचं आहे. कृती बघा, खालील चौकटी पूर्ण करा. चौकटी दिलेल्या आहे, त्याच्यासमोर तुम्हाला त्याला जो योग्य शब्द आहे तो तिथे लिहायचा आहे. आनंदाला आकर्षित करणारा काय येईल चौकटीत? आनंदाला आकर्षित काय करतो? आनंद. म्हणजे चौकटीत लिहावं लागेल आनंद. शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू. कुठला? शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू श्वास. चौकटीत लिहायचा आहे श्वास. नंतर बाहेर दाराशी घुटमळणारा. पुस्तक वाचताना तुम्ही बघितलं असेल, आपण जर मनाची कवाडं बंद करून घेतली तर आनंद आतमध्ये येऊ शकत नाही, तो दाराशी घुटमळत असतो. म्हणजेच बाहेर दाराशी घुटमळणारा आनंद. आनंद हा शब्द त्या चौकटीत लिहायचा आहे. आनंदाला प्रसवणारा आनंदच, म्हणून त्याच्यासमोर सुद्धा चौकटीत लिहायचा आहे आनंद. आनंद अनुभवण्याची निमित्त कुठली? यश, वैभव, अजूनही बरेचसे येऊ शकतील. ही अनुभवण्याची निमित्त आहे. यश आपल्याला मिळालं तर आनंद होतो, वैभव आपल्याला प्राप्त झालं तर आनंद होतो, एखाद्या याच्यामध्ये आपण प्रावीण्य प्राप्त केलं तर आनंद होतो. तर तिथे काय लिहावं लागेल समोर चौकटीत? यश आणि वैभव. नंतर तुम्हाला व्याकरणाचा भाग दिलेला आहे. बघा, व्याकरणामध्ये खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा. खाली 3 वाक्य दिले आहे आणि ते कोणत्या प्रकारचं वाक्य आहे हे तुम्हाला समोर लिहायचं आहे. पहिलं वाक्य बघा, एवढं मिळूनही मी आनंदात का नाही? काय? एवढं मिळूनही मी आनंदात का नाही आहे. तर हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? खरं म्हटलं हे वाक्य पाहिल्याबरोबरच लक्षात येतं. समोर काय दिलेलं आहे? प्रश्नार्थक चिन्ह, आणि इथे प्रश्न विचारलेला आहे, मी आनंदात का नाही. मग हे वाक्य कोणतं होईल? प्रश्नार्थी वाक्य. समोर लिहायचं आहे तुम्हाला प्रश्नार्थी वाक्य. नंतर गोडधोड हे सुद्धा पूर्णब्रह्मच असतं की? गोडधोड हे सुद्धा पूर्णब्रह्मच असतं की? समोर काय आहे? उद्गारवाचक चिन्ह, आणि हा उद्गार निघालेला आहे म्हणून हे वाक्य काय होईल? उद्गारार्थी वाक्य. समोर लिहायचं आहे उद्गारार्थी वाक्य. तिसरं, आनंदासाठी मन मोकळं असावं लागतं. इथे काय केलेलं आहे? विधान केलेलं आहे, आणि म्हणून हे वाक्य कुठलं होईल? विधानार्थी वाक्य. आनंदासाठी मन मोकळं असावं लागतं, हे विधानार्थी वाक्य. नंतर बघा, व्याकरणामध्ये दुसरी कृती, योग्य पर्याय निवडा व लिहा. तुम्हाला वाक्य दिलेलं आहे, खाली 4 पर्याय दिलेले आहे. 4 पर्यायामधला कोणता तरी एक पर्याय योग्य आहे, त्याच्यावर तुम्हाला टिकमार्क करायचे आहे किंवा तो पर्याय तुम्हाला त्या वाक्याच्या समोर लिहायचा आहे. काय दिलेलं आहे मग? माणसं स्वतःचा छंद कसा विसरू शकतात? या वाक्याचे विधानार्थी वाक्य कोणतं येईल ते लिहायचं आहे. जसं पहिलं दिलेलं आहे, माणसं स्वतःचा छंद नेहमी विसरतात, माणसं स्वतःचा छंद लक्षात ठेवतात, माणसं स्वतःचा छंद विसरू शकत नाहीत, आणि माणसं स्वतःचा छंद किती लक्षात ठेवतात. या 4ही वाक्यामध्ये आपण बघितलं तर विधानार्थी वाक्य कोणतं आहे? 3ऱ्या नंबरचं ई, छोटा ई जो दिलेला आहे, माणसं स्वतःचा छंद विसरू शकत नाही, हे वाक्य याच्यामधलं बरोबर आहे. हा पर्याय बरोबर आहे, म्हणून हा त्याच्यासमोर लिहायचा आहे. नंतर 2रा नंबर, हा आनंद सर्वत्र असतो. या वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य कसा येईल? हा आनंद सर्वत्र असतो, हा आनंद कुठे नसतो. नंतर दुसरा, हा आनंद कुठे असतो? हा आनंद सर्वत्र नसतो का? हा आनंद सर्वत्र असतो का? आता हा आनंद सर्वत्र असतो याचं प्रश्नार्थी योग्य असं वाक्य कोणतं येईल? हा आनंद कुठे नसतो. पहिल्या नंबरचं जे आहे अ, हे वाक्य बरोबर आहे, आणि म्हणून ते त्याच्यासमोर लिहायचं आहे. नंतर 3रं,
किती आतून हसतात ती या वाक्याचे विधानार्थी वाक्य. 4 वाक्य दिलेले आहे. ती आतून हसतात, ती फार हसतात आतून, ती आतून हसत राहतात आणि ती खूप आतून हसतात. याचं जे विधानार्थी वाक्य आहे ते 4थ्या नंबरचं आहे. ती खूप आतून हसतात हे आपल्याला लिहायचं आहे. त्याच्यानंतर ची कृती बघा. खालील तक्ता पूर्ण करा. 3 तुम्हाला रकाने दिले आहे तिथे. आधी क्रमांकाचा, दुसरा सामासिक शब्द, तिसरा विग्रह आणि चौथं समासाचं नाव. तर पहिला शब्द सामासिक शब्द दिला आहे झुणका भाकर. झुणका भाकरचा विग्रह तुम्हाला करायचा आहे. झुणका भाकरचा विग्रह काय येईल? झुणका भाकर वगैरे. म्हणजे विग्रहाच्या रकान्यात लिहायचं आहे झुणका भाकर वगैरे. आणि समासाचं नाव हा कोणता समास आहे? समाहार द्वंद्व समास. त्याच्या पुढे लिहायचं आहे समाहार द्वंद्व समास. नंबर 2 जे दिलेला आहे विग्रहामध्ये दिला आहे सूर्याचा अस्त. सूर्याचा अस्त सामासिक शब्द काय असेल मग तो? सूर्यास्त. म्हणजे पहिल्या रकान्यात लिहायचं आहे तुम्हाला सूर्यास्त. आणि हा समास कोणता आहे? विभक्ती तत्पुरुष समास. समासाच्या नावामध्ये विभक्ती तत्पुरुष समास. नंतर नंबर 3 विग्रहामध्येच लिहायला दिलो तुम्हाला अक्षररसा आनंद. अक्षररसा आनंदाचा सामासिक शब्द कोणता येईल? अक्षरानंद. एकच शब्द अक्षरानंद. त्याचा विग्रह करायचा असला तर मग अक्षररसा आनंद. म्हणजेच तिथे लिहायचं आहे काय तुम्हाला? अक्षरानंद. आणि हा कोणता समास आहे? हा समास आहे कर्मधारय समास. म्हणजे समासाचं नाव लिहायचं आहे कर्मधारय समास. नंतरचा शब्द आहे प्रतिक्षण. विग्रह काय येईल? प्रत्येक क्षणाला. विग्रहाच्या रकान्यात काय लिहायचं? प्रत्येक क्षणाला. आणि हा समास कोणता आहे? अव्ययी भाव समास. म्हणजे तिथे लिहायचा आहे अव्ययी भाव समास. तर काय नंतरची कृती? खालील वाक्यातील प्रयोग ओळखा व लिहा. खालील वाक्यातला प्रयोग ओळखायचा आहे. नंबर 1 स्वतःच्या आवडीचे काम निवडा. हा काय आहे? समोर काय लिहायचं आहे? कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोग म्हणजे कशाला म्हणतो आपण? जेव्हा कर्त्याप्रमाणे त्या वाक्यातलं क्रियापद बदलतं तेव्हा तो कर्तरी प्रयोग होतो. तर हे कोणतं आहे? स्वतःच्या आवडीचे काम निवडा, कर्तरी प्रयोग. दुसरं लोकांना पेढे वाटणं वेगळं. हा कोणता प्रयोग आहे? भावे प्रयोग. समोर लिहायचा आहे भावे प्रयोग. आणि तिसरा आहे कष्टाची भाकर गोड लागते. हा सुद्धा कोणता प्रयोग आहे? कर्तरी प्रयोग. म्हणजे पहिला नंबर कर्तरी प्रयोग, दुसऱ्यांदा भावे प्रयोग आणि तिसरा कर्तरी प्रयोग. नंतरचं कृती काय आहे? आनंद या शब्दासाठी पाठात आलेली विशेषणे शोधा व लिहा. आनंद या पाठासाठी कोणकोणती विशेषणं आलेली आहे पाठात ती लिहायची आहे तुम्हाला. आनंद कसा आहे पाठात आपण अभ्यासला तर? आनंद खरा, आत्मिक, अनोखा, वेगळा, टिकाऊ असे वेगवेगळे विशेषण आलेले आहे. ते शब्द तुम्हाला इथे लिहायचे आहे. कोणते उदाहरण सांगितलं मी? आनंद कसा? खरा. खरा हा शब्द लिहू शकता. आत्मिक आनंद, अनोखा आनंद, वेगळा आनंद, टिकाऊ आनंद हे सगळे आनंदाची काय विशेषणे आहे. अजूनही पाठात पुष्कळ असतील ते तुम्हाला शोधायचे आहे आणि लिहायचे आहे. नंतर नंबर 4ची कृती आहे स्वमत कृती. बघा, जे काम करायचं आहे त्यात आनंद घ्यायला शिकणं हेही शक्य असतं. या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा. आपण पाठ शिकलं तर आपण बघितलं, सविस्तर बघितलं. आता तुम्हाला स्वमत म्हणजे स्वतःचं मत लिहायचं आहे. काय सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये? जे काम करायचं आहे त्यात आनंद घ्यायला शिकणं हेही शक्य असतं. लेखकाने काय म्हटलं होतं की आपल्याला ज्या कामात रस असेल, आवड असेल तेच काम आपण निवडायला पाहिजे. पण बऱ्याचदा असं होतं की ते काम आपल्याला मिळेलच असं नाही. मग आपल्या आवडीचं काम जर आपल्याला मिळालं नाही तर मग ते असंच करायचं का रखडत रखडत? तर लेखक काय म्हणतात, नाही, आपण जर त्याच्यामध्ये आनंद घ्यायला शिकलो तर आपल्याला त्या कामात सुद्धा रस वाटायला लागतो. मग आता इथे तुमचं मत लिहायचं आहे तुम्हाला. कदाचित तुम्ही म्हणाल नाही, शक्य नसतं. जर आपल्याला आपल्या आवडीचं काम मिळालं नाही तर आपण त्याच्यात आनंद घेऊ शकत नाही. तर का घेऊ शकत नाही हे सुद्धा तुम्हाला लिहिता येईल त्याच्यामध्ये, कारण ते तुमचं मत आहे. तुम्ही घेता येऊ शकतं असंही लिहू शकता आणि घेता येऊ शकत नाही असंही. तुमचं स्पष्ट मत तुम्हाला त्याच्यामध्ये सांगायचं आहे. कमीत कमी 1 पेज उत्तर तुम्हाला 15 ते 20 ओळीमध्ये याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. तुमच्या मतानुसार काय हे तुम्हाला त्याच्यामध्ये सांगायचं आहे. नंतर नंबर 2चं बघा, सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं
तसा आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो. या विधानाबाबत तुमचं मत स्पष्ट करा. पाठ शिकवताना आपण हे सुद्धा बघितलं. सौंदर्य पाहणाऱ्याच्या दृष्टीत कसं असतं आणि तसाच आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो हे आपण सविस्तर बघितलेलं आहे. आपली दृष्टी एखाद्या गोष्टीकडे बघण्याची कशी आहे त्याच्यावर आपल्याला त्याच्यात सौंदर्य दिसतं की नाही हे अवलंबून आहे. आपण उदाहरण तुम्हाला आठवत असेल, आपण काय म्हटलं होतं, एखादं कॅक्टसचं सुंदर झाड असेल तर ते सुद्धा आपल्याला सुंदर दिसतं जर आपण त्या दृष्टीने त्याच्याकडे बघितलं तर. नाहीतर मग एखादा सुंदर गुलाबाचं टपोरे फुलं फुललेले असतात, कोणाला ते फुलं दिसत नाही आणि त्याचे काटेच दिसतात. तो म्हणतो काय काटे आहे या गुलाबाच्या झाडाला, कारण सौंदर्य दृष्टीच त्याच्यामध्ये नाही. म्हणून असं म्हटलेलं आहे की सौंदर्य पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं. तसंच आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतं. एखाद्या गोष्टीचा आनंद कसा घ्यायचा हे त्याचा स्वभाव कसा आहे याच्यावर अवलंबून असतं. अनेक सुंदर घटना निसर्गात घडतात, पण त्याची आनंद घेण्याची वृत्तीच नसेल तर तो कधीही आनंद घेऊ शकत नाही, कारण त्याला दुःखातच राहायची सवय झालेली असते. आणि म्हणून लेखक म्हणतात की आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो. इथे सुद्धा तुम्हाला तुमचं मत स्पष्ट करून लिहायचं आहे. हे मी तुम्हाला थोडक्यात एक दिशा दाखवत आहे. शेवटी तुम्हाला याच्यामध्ये तुमचं मत लिहायचं आहे. नंतर तिसरं जे आहे, आनंदाचं खुल्या दिलानं स्वागत करावं लागतं. या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा. तुम्हाला काय अर्थ कळला याचा? आनंदाचं खुल्या दिलानं जर तुम्ही स्वागत केलं तर तुम्हाला आनंद मिळेल, हे तुम्हाला स्पष्ट करून याच्यामध्ये लिहायचं आहे. नंतरचं वाक्य बघा, प्रत्येक माणसाला आपल्या अस्तित्वाचे भान असणे अत्यंत गरजेचे असते. तुमचे मत लिहा. आनंदाचे बरेचसे निमित्त सांगितले आहे लेखकाने. याच्या सगळ्यात तुम्हाला सुरुवातीला आठवत असेल तर आपण माणूस असणं, आपल्याला माणसाचा जन्म मिळणं, आपलं अस्तित्व आहे हे मान्य करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे प्रत्येक माणसाला आपल्या अस्तित्वाचं भान असणं आवश्यक आहे. जर त्याला आपल्या अस्तित्वाचंच भान नसेल तर मग बाकीचे आनंद त्याच्यासाठी सगळे शून्य ठरतात. हे तुम्हाला तुमचं मत काय आहे हे तुम्हाला याच्यामध्ये स्पष्ट करायचं आहे. नंतरची कृती बघा, अभिव्यक्ती. काय आहे नंतर दिलेलं? खरा टिकाऊ आनंद मिळवण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न तुमच्या शब्दात लिहा. खरा आणि टिकाऊ आनंद हवा असेल तर तुम्हाला कोणते कोणते प्रयत्न करावे लागेल त्याच्यामध्ये पाठामध्ये लेखकाने पूर्ण दिलेले आहे. तुम्ही अजूनही तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. जसं आपण म्हटलं, आपल्याला आनंदी राहण्याचा आपला स्वभाव बनवावा लागेल, आपल्याला दुःख मनातून काढून टाकावे लागेल, मनाची कवाडं उघडावी लागेल, कारण आनंद हा बाहेर घुटमळत असतो तेव्हाच तो आतमध्ये येईल. हे सगळे आनंद मिळवण्यासाठी करावे लागणारे अनेक उपाय आहे याच्यामध्ये. ते तुम्हाला शोधा पुस्तकात आणि ते पूर्णपणे तुम्ही लिहा. नंतरचं दिलेलं आहे, तुमचे जीवन आनंद होण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा. बघा, सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असलेला हा प्रश्न आहे की तुमचं जीवन आनंदी होण्यासाठी तुम्ही काय काय कराल, कसं वागाल, कसा आनंद घ्यायला शिकाल, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काय काय तुम्हाला करावं लागेल तेव्हा तुम्हाला आनंदी राहता येईल. हे सगळं तुम्हाला काय वाटतं, तुमचं जे काही मत आहे, तुमच्या ज्या भावना आहे त्या तुम्हाला याच्यामध्ये स्पष्ट कराव्या लागेल. आणि हा सगळा जो स्वाध्याय आहे तो तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहून काढावा लागेल. तुम्ही रोज मातीत आणि वेगवशता ह्या 2 पाठाचे स्वाध्याय लिहिले नसेल लिहिले तर लवकरात लवकर लिहा. आणि आता हा जो तिसरा आपला पाठ झालेला आहे, आयुष्य आनंदाचा उत्सव, याच्यावरचा जो आपण हा स्वाध्याय घेतला तो पूर्णपणे वहीत लिहा. समजलं नसेल तर पुन्हा हा जो व्हिडिओ आहे तो बघा आणि त्याचे उत्तरंसुद्धा मी सांगितलेले आहे ते तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहा. हा स्वाध्याय सोडवताना किंवा आपण आतापर्यंत जे 2 पाठाचे व्हिडिओ आपण बघितले यूट्यूबवर, हा पाठ अभ्यासताना तुमच्या मनात जर काही शंका असतील, तुम्हाला जर काही समजलं नसेल किंवा तुम्हाला हा पाठ समजला की नाही समजला, कसा समजला, याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे तिथे कमेंट्स असतं. त्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या कमेंट्स लिहा. तुम्हाला काही शंका असेल त्या लिहा. तुम्हाला जर तो पाठ समजला तर तो लिहा किंवा जर काही समजलं नसेल तर ते तुम्ही त्याच्यामध्ये लिहा. म्हणजे जेव्हा आपण पुढलं लेक्चर घेऊ तेव्हा तुमच्या ज्या शंका येतील त्याचं निरसन आपल्याला करता येईल.